एक लहानसं खेडेगाव होतं. गावात घरेही कमीच. सगळी शेतावर आपला उदरनिर्वाह करणारी कुटुंबे राहत होती. त्याच गावात सदाशिवचं एक कुटुंब राहत होतं. सदाशिवला एकच मुलगी होती. तिचं नाव तेजस्विनी. ती लहानपणापासूनच खूपच हुशार होती. तेजस्विनीची आई स्वरूपा ही पाटलांच्या शेतात काम करायची आणि वडीलही तिथेच काम करायचे. गाव म्हटल्यावर थोडीच घरे होती. गावात जाण्यासाठी अजूनही कच्चा रस्ता होता. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असे. दुसऱ्या गावात जायचं म्हटलं की सायकल किंवा पायीच जावं लागे. गावाच्या आजूबाजूला सगळी शेतीच होती. गावाची बरीच लोक ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच होता. याच गावात तेजस्विनी राहायची. ती प्राथमिक शाळेत शिकत होती. गावात फक्त 4थी पर्यंत शाळा होती. ती अभ्यासात हुशार होती. एकच मुलगी म्हटल्यावरती आईवडिलांची लाडकी होती. परिस्थिती तशी बेताचीच होती. पण सदा आणि स्वरूपा आपल्या मुलीसाठी खूप कष्ट करायचे. ते एक दिवसही घरी राहत नव्हते. तेजस्विनीला सुट्टी होती. ती आपल्या आईसोबत पाटलांच्या घरी आली. तेव्हा तिथे पाटलांच्या वाड्यासमोर तिने वर्दीतल्या पोलिसाला पाहिले. तिला त्यांना पाहून खूपच अभिमान वाटला. तेव्हा लहान वय. ते सहजच आपल्या वडिलांना म्हणाली, दादा, मला पण मोठं होऊन असंच पोलीस व्हायचंय. तिचे वडीलही म्हटले, हो बेटा, तू खूप शिक आणि मोठी हो त्या पोलीस काकांसारखी. तेजस्विनीची परिस्थिती गरिबीची होती. जमीन नाही, फक्त गावाकडे लहान छप्पर होतं. त्या गावात तर कामधंदा नाही, म्हणून ते या गावात आले आणि नवरा बायको दोघेही पाटलांच्या इथे शेतात काम करू लागले. तेजस्विनी शाळेत खूप हुशार होती. अभ्यासात तर वर्गात सगळ्यात पुढे असायची. तेवढी समजदार होती. एवढीशी शाळेत जाणारी मुलगी पण सगळं घरचं काम करून शाळेचा अभ्यासही करायची. सदा आणि स्वरूपाला आपल्या या पोरीची खूप कौतुक होतं. तिला संध्याकाळी अभ्यास करताना पाहिलं की या दोघांचा दिवसभर काम केल्याचा थकवा दूर व्हायचा. त्यांना मुलगा नव्हता, पण त्यांना तेजूवर खूप विश्वास होता. हीच आपली उद्याची परिस्थिती बदलू शकते असं त्या दोघांना वाटायचं. तेजू ही अत्यंत गुणी आणि आज्ञाधारक होती. ती शिक्षकांना आवडायची. सोनाली म्हणून तिची आवडत्या शिक्षिका त्यांची तर खूप लाडकी होती. शेजाऱ्यांना देखील मदत करायची. कुणाचं पत्र, एखादा कागद, काही वाचायचं लिहायचं काम असेल तर शेजारी पाजारी तेजूकडेच येत. ती पण ते काम करून द्यायची. तेजूचं 4थी पर्यंत गावातलं शिक्षण पूर्ण झालं. आता तिच्या वडिलांना तिला पुढे शिक्षणासाठी दुसऱ्या गावात आणि तेही 8 किमी पाठवणे म्हणजे भीतीच वाटत होती. ग्रामीण भाग असल्याने दिवसातून एकदाच बस गावात यायची. काही काम असेल तरच लोक तिकडे जात. त्यात मुलीची जात म्हटल्यावर लोकांच्या वाईट नजरा, मुलीच्या बाबतीत घडणारे प्रकार, यामुळे तेजूला पुढे शिकवावं की नाही या विचारात तिचे बाबा होते. त्यांचं मन तर मुलीच्या काळजीपोटी नाहीच म्हणत होतं. पण तिची आवड, हुशारी याचा काय उपयोग मग? तेजूला पण शिकायचं आहे. नेहमीप्रमाणे सदा कामावर गेला. त्याचं कामात लक्ष नाही. तो कुठल्या तरी विचारात आहे हे पाटलांना जाणवलं. त्यांनी त्याला काय झालं असं विचारल्यावर त्याने आपल्या मुलीच्या पुढील शिक्षणाची चिंता बोलून दाखवली. मग पाटील म्हणाले, हे बघ सदा, तेजू खूप हुशार आहे, तिला शिकव. ती पुढील शिक्षणाला जाईल. त्यांनी तेजूला सायकल घेऊन दिली आणि तिचे शिक्षकही त्यांनीही तिच्या वडिलांना तिला पुढे शिकवा असं सांगितलं. सदाशिवने तेजूला पुढे शिकायला पाठवलं. तेजूलाही 5वीच्या पुढे आपण शिक्षण घेऊ शकू याचा खूप आनंद झाला. ती रोज 8 किमी प्रवास करून शाळेत जायची आणि बरोबर यायची. तिथल्या मुली फक्त 4थी पर्यंत शिकत आणि पुढे शेतीत काम करत. पण तेजूचे विचार वेगळे होते. ती खूप जिद्दी होती. आपली मुलगी पुढे शिकते, पैसा लागेल तिला म्हणून तिचे आईबाबा खूप कष्ट करायचे. तेजूला काहीही कमी पडू देत नव्हते. तेजूही इतक्या लांब शाळेत जाऊन कधी दमायची नाही. मन लावून अभ्यास करायची. तिचा नेहमी प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक येतो. तिचं एक स्वप्न होतं. मोठं होऊन तिला पोलीस अधिकारी बनायचं होतं. शिक्षकही तिला चांगलं मार्गदर्शन करायचे. ती खूप मेहनत घ्यायची. तिला आपल्या आईवडिलांचं आणि गावाचं नाव मोठं करायचं होतं. तिला चांगल्या शाळेत मैत्रिणी आणि चांगले शिक्षक मिळाले. तिला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेलं. खूप काही शिकायला मिळालं. तिने 10वी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. 10वीला मन लावून आणि चांगला अभ्यास केला. रात्री कमी वेळ मिळायचा, परंतु सकाळी लवकर उठून तिने अभ्यास केला.
तिला कुठलेही क्लास लावले नव्हते, कारण तेवढे पैसे क्लासला भरणे एवढी ऐपत नव्हती. तिने आईबाबांना कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट धरला नाही. आई वडील करीत असलेल्या कष्टाची तिला जाणीव होती. शाळेतून येईपर्यंत सायकलच्या प्रवासाने दमून जायची, पण तरीही आई शेतातून उशिरा यायची म्हणून स्वयंपाक करणे, बाकी सगळं आवरायची. मग यात तिचा वेळ जायचा. जनावरांचंही चाऱ्याचं तिलाच बघावं लागे. आई वडील संध्याकाळी दमून आल्यावर त्यांना चहा द्यायची. आपल्या मुलीच्या हातचा चहा पिऊन त्यांना छान वाटायचं. थकवा तर दूर पडून जायचा. इतकं सगळं करून मिळालेल्या वेळेत ती रात्री आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायची. तिची हीच मेहनत आणि मनापासून केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. 10वीच्या पेपरचा चांगला अभ्यास केल्यामुळे ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती, तर जिल्ह्यात ती पहिली आली होती. ही बातमी कळली तेव्हा तिच्या आईबाबांना, शिक्षकांना आणि गावातील सर्वांना खूप अभिमान वाटला. तिचं खूप कौतुक झालं. पेपरला नाव आलं, शाळेचं आणि वडिलांचंही नाव झालं. तिच्या वडिलांना तर खूप आनंद झाला. तिच्या यशाने ती खूप आनंदात होती, पण तिला अजून पुढे झेप घ्यायची होती. पुढे अजून शिकायचं होतं. हा तर पहिला टप्पा तिने यशस्वीपणे पार पाडला. इतकं मोठं यश मिळून देखील तेजस्विनी हुरडून गेली नाही. तिने तिचं ध्येय निश्चित केलं होतं. 10वीपर्यंत शिकणारी गरीब मजूर कुटुंबातून शिकलेली ती पहिलीच मुलगी होती. त्यांच्या गावात शेजाऱ्यांना देखील खूप आनंद झाला. सगळीकडे तिच्या यशाची चर्चा होत होती. पाटील साहेबांना तर खूप अभिमान वाटला. त्यांनी गावच्या वतीने तेजूचा सत्कार केला आणि पुढील शिक्षणास प्रोत्साहन दिले. काही लागल्यास मी मदत करेन तुला, असं आश्वासन दिलं. शाळेच्या वतीने तिचा सत्कार झाला. आपल्या मुलीच्या यशाने आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्यांचा विश्वास पटला की या शिक्षणाने आपली मुलगी शिकून खूप पुढे जाईल. चांगलं काही करायचं म्हटलं की अडथळे येतातच. तसंच झालं तेजूच्या बाबतीत. तिच्या गावातील एका मुलीला ती शिक्षणासाठी बाहेर होती म्हणून तिला मुलांनी त्रास दिला वगैरे असं तिच्या वडिलांच्या कानी आलं. त्यांना लोकांनी सांगितलं की तेजूलाही बाहेर शिकायला पाठवू नका, कितीही केलं तरी ती अडाणी माणसं. त्यांनी असं सांगितल्यामुळे सदालाही आपल्या मुलीच्या काळजीपोटी त्याने तेजूला सांगितले की पोरी, आता जवळ होती शाळा म्हणून तुला शिकवलं. आता पुढे खूप दूर जाऊन तुला शिक्षण घ्यावं लागत असेल तर ते जमणार नाही, त्यामुळे तू पुढे शिकू नको. त्यांच्याच नातेवाईकांकडून तिला लग्नासाठी स्थळ आलं होतं, पण तेजूला शिकायचं होतं. काय करावं समजत नव्हतं. वडील तर तिचं ऐकायला तयार नव्हते. तेव्हा सोनाली मॅडम, तिच्या आवडत्या टीचरला तिने हे सगळं सांगितलं. त्यांनी घरी येऊन तिच्या वडिलांना समजावून सांगितलं. त्यांची अडचण, त्यांचे विचार सगळं ऐकून घेतलं. तेव्हा पुढील तेजूचा शिक्षणाचा खर्च मी करेल, असं त्या टीचरने सांगितलं. तुम्ही फक्त तिला साथ द्या. तेव्हा तिच्या वडिलांची काळजी दूर झाली. सोनाली मॅडममुळे तेजूच्या शिक्षणाचा प्रवास परत सुरू झाला. आईबाबांना आता शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. तेजूने शेतात, घरी मदत करून 12वीच्या परीक्षेत चांगलं यश संपादन केलं. ती कॉलेजमध्ये प्रथम आली होती. आई वडिलांना यावेळेस खूप आनंद झाला. तिच्या बाबाने तर सगळ्या गावात पेढे वाटले. तेजूलाही आईबाबा आपल्याला सपोर्ट करतायत याचं खूप छान वाटत होतं. ती 12वी पास झाली तेव्हा सदा आपल्या बायकोला म्हणाला, स्वरूपा, आपण तेजूला शिकू द्यायचं. आपण नाही शिकलो पण आपली पोरगी शिकून खूप मोठी होईल आणि बाकीच्या लोकांना बी पुढे नेईल. ती खूप हुशार आहे. आपल्या वडिलांचे हे कौतुकाचे शब्द ऐकून तेजूलाही भरून आलं. त्याच दिवसापासून तेजूने अजून पुढे जायचं ठरवलं. तेजूची 12वी पूर्ण झाली होती. आता पुढे तिला कॉलेज आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पुढच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तेजूची परिस्थिती गरिबीची होती. तिला परिस्थितीचं भांडवल करायला आवडत नव्हतं. पुढे तिनं शिकायचं म्हटल्यावर पैसे तर लागणार होते, म्हणून ती सुट्टीच्या दिवशी काम करायची. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती पुस्तकं घ्यायची. तिला जास्त गुण मिळाल्यामुळे तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. सोनाली मॅडमने तर तिला आपली बहीण समजून कॉलेजसाठी लागणारी सर्व मदत केली. ती तिथेच हॉस्टेलला राहू लागली. आई वडील तिला पैसे पाठवत होते, कारण कॉलेज गावापासून लांब तालुक्याच्या ठिकाणी होतं. ती कॉलेजमध्ये गेल्यावर खूप पहिल्यासारखा अभ्यास करू लागली. तिने शिक्षकांकडून राज्यसेवा परीक्षेविषयी सर्व माहिती मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा अभ्यास सुरू होता. कॉलेजमध्ये इतर मुलींसारखी ती वेळ वाया घालवत नव्हती. ती तिच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती. स्पर्धा परीक्षेचा आणि कॉलेजचा दोन्ही अभ्यास ती करत होती. हे चालू असताना ग्रॅज्युएशन देखील पूर्ण करत होती.
तिने स्पर्धा परीक्षेसाठी क्लास वगैरे जॉईन ती करू शकत नव्हती, कारण त्यांची फी तिला परवडण्यासारखी नव्हती. तिला मार्गदर्शक शिक्षक चांगले मिळाले. अभ्यास तर चालू होता, करत होती. तिने पहिली राज्यसेवेची प्रिलियमची परीक्षा दिली. त्यात ती नापास झाली. तिला थोडं वाईट वाटलं, पण आपण कुठे कमी पडतो, काय चुकलं ते परत त्या चुका नाही करायच्या. तिला अनुभव मिळाला. तिने परत मन लावून आणि पूर्ण एकाग्रतेने अभ्यास सुरू केला. पहिल्या अपयशामुळे ती खचून गेली होती. तिला अजून जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. पहिलं वर्ष गेलं. दुसऱ्या वर्षी चांगला अभ्यास केल्यामुळे तिला पूर्वपरीक्षेत यश मिळालं. तिला खूप आनंद झाला. ही यशस्वी होण्याच्या टप्प्यातील पहिली पायरी तर ती चढली होती. त्याच जिद्दीने अभ्यास करत राहिली. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिने मुख्य परीक्षा दिली. त्यातही ती पास झाली. तिच्यात जिद्द होती आणि मेहनत करण्याची तयारी होती. आईवडिलांपासून दूर राहून, तिने हॉस्टेलला राहून, कॉलेज लाईफ असूनही एवढं एन्जॉय न करता तिने अभ्यासाला प्राधान्य दिलं, कारण तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचायचंच होतं. एक दिवस ती मुलाखतीमध्येही पास होती. तिची IPS पदी निवड होती. तिला आणि आईवडिलांना, सर्व गावकऱ्यांना आनंद झाला आणि सगळ्या गावाला तिचा अभिमान वाटला. एवढ्या गरीब परिस्थितीत तिने जिद्दीने शिक्षण घेऊन हे यश मिळवलं. तिला मदत करणाऱ्या आणि आपल्या बहिणीसारखं नेहमी पाठीशी असणाऱ्या सोनाली टीचरला तर खूप आनंद झाला. त्यांना खूप अभिमान आणि तिच्यावर विश्वास होते. तेजस्विनी त्यांना जाऊन भेटली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. एक गरीब कुटुंबातली मुलगी आणि तिला शिकवणारे, साथ देणारे तिचे आईवडील यांच्या सपोर्टमुळे तेजस्विनीने IPS परीक्षा पास केली. तिच्या यशाबद्दल, प्रवासाविषयी सर्वच वर्तमानपत्रातून तिच्याविषयी छापण्यात आले. तेजस्विनीचं स्वप्न खूप कष्टाने पूर्ण झालं होतं. जेव्हा ती तिचं ट्रेनिंग पूर्ण करून तिच्या गावात परत येते, तेव्हा तर सगळा गाव तिच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. गावाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. आता ती अधिकारी झाली होती, त्यामुळे सगळीकडूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. आई-बाबांना तर खूप छान वाटत होतं. गावात तर खूपच बदल झाला. तेजस्विनीने शिकून IPS होऊन स्वतःचं, शाळेचं आणि गावाचं नाव मोठं केलं. तिच्या आईवडिलांचंही सर्व स्तरातून कौतुक झालं. गावातील मुलींनी तेजस्विनीपासून प्रेरणा घेतली. सर्वच मुली आता शिकू लागल्या आणि त्यांच्या घरचेही त्यांना सपोर्ट करू लागले. गावातील लोकांचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. IPS म्हणून सगळा गाव, जिल्हा तिला ओळखू लागला. सगळे तिला आता बघितल्यावर सलाम करतात. गावात जाणारे पक्के रस्ते तयार झाले. तिच्यामुळे गावाला एक नवी ओळख मिळाली. गावात शाळा तयार झाली आणि कॉलेजचंही काम सुरू झालं. तिच्याच गावात बायका मुलींना त्रास देणारी, दारू पिऊन आणि टपुरी मुलंसुद्धा तेजस्विनीला वर्दीत पाहून घाबरतात. महिलांना त्रास देणाऱ्यांना वचक बसला. तेजस्विनीमुळे गावात खूप चांगल्या गोष्टी झाल्या. एक मुलगी शिकली तर गाव एवढं पुढं गेलं. आपण इतर मुलींना शिकवलं पाहिजे आणि त्यांना शिकवणे आपली जबाबदारी आहे, असं प्रत्येक आईवडिलांना समजलं. सर्वांसाठी IPS तेजस्विनी आदर्श होती. तेजस्विनीने आपल्या यशाचं श्रेय आईवडील, तिच्या मदत करणाऱ्या टीचर सोनाली मॅडम यांना दिलं. तुमच्यामुळे मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकले. मला तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वादामुळे मी हे यश मिळवू शकले. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.